नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्री गणपती अथर्व शीर्ष। सर्वप्रथम पूजनीय देवता गणपती भक्तांचे सर्व संकट दूर करतात। गणेशोत्सव दरम्यान भक्त गणेश भक्तीतच मग्न असतात। अशात देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजन, स्तोत्र, पाठ आणि मंत्रोच्चारण करावे। सोबतच गणपती अथर्व शीर्ष स्तोत्राचा पाठ करणे फलदायी ठरतं। याचे पाठ केल्याने व्यक्तीच्या दुःखाचा अंत होतो, सर्व सिद्धी प्राप्त होते। तसेच पाठ करताना पूजन करून गणरायाला सुगंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य दाखवावा। सोबतच गणपतीला प्रिय दुर्वा अर्पित करावा। लाल फुलांची माळ अर्पित करावी। याने घरात सुखाचे आगमन होतं। सोबतच उच्चारण स्पष्ट असावं। श्री गणेशाय नमः। ओम भद्रकर्णेबी शृणुयाम देवा। भद्रपक्षे माक्ष वीर्य जत्रा। स्थिर रंगे तुष्टुवा सहस्तनुभी। वैषेम देवहित यदायु। ओम स्वस्तिन इंद्रो रुद्रक्षवा। स्वस्तिन पूषा विश्ववेदा। स्वस्तिन साश्चो अरिष्टनेमी। स्वस्तिन बृहस्पतिर्धातु। ओम शांती शांती शांती। तमेव प्रत्यक्ष तत्वमसि। तमेव केवल कर्तासि। तमेव केवल धर्तासि। तमेव केवल हर्तासि। तमेव सर्व खलिद्व ब्रह्मासि। तो साक्षादत्मासि नित्यम। ऋतवच्मि सत्यवच्मि। अवत्वमा अववक्तार। अवश्रोतार अवदातार। अवधातारम अवानु चानमव शिष्य। अवत्पश्चातात अवपुरस्तात। अवोत्तरातात अवदक्षिणातात। अवचोद्धारतात अवधारतात। सर्वतोमा पाहि पाहि समन्तात। त वाग्मयेच्चस्व चिन्मय। त वाग्मयेच्च ब्रह्ममय। तो सच्चिदानंद द्वितीयोषी। तो प्रत्यक्ष ब्रह्मासी। तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी। सर्व जगदीद तत्व जायते। सर्व जगदीत तत्वस्थिष्ठति। सर्व जगदीत त्वयि लयमेष्यति। सर्व जगदीत त्वयि प्रत्येषि। त्व भूमिरापो न लोनिलो नभा। त्व गुणयत्र यातीत। तव त्वमतात्रयातीत। त्व देहत्रयातीत। त्व कालत्रयातीत। त्व मूलाधार तितोशीष नित्य। त्व शक्ती त्रयात्मक। त्वा योगिनो दयाति नित्यम। त्व शक्ती त्रयात्मक। त्वा योगिनो दयाति नित्य। तो ब्रह्मात्व विष्णुत्व रुद्रत्व इंद्रत्व अग्निस्त्व वायुस्त्व सूर्यस्त्व चंद्रमास्त्व ब्रह्म भूभुर्व स्वरोम गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादि तदनंतर अनुस्वार परतर अर्धेनु लसित तारेन रुद्ध। यत तव मनुस्वरूप गकार पूर्ण रूप अकारो मध्य रूप अनुस्वार चांत रूप बिंदुरुत्तर रूप नादसंधान सहिता संधी सैषा गणेश विद्या। गणक ऋषी निचुद्राय त्रिछंद गणपती देवता। ओम गणगणपते नमः। एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात्। एकदंत चतुर्हस्त पाराम कुश धारिणम। रदच वरदच हस्ते विभ्राण मूषकध्वजम। रक्तलंबोदर शूर्पकर्णक रक्वाससम। रक्तगंधानुलिप्तांग रक्तपुष्पे सुपूजितम। भक्तान देव जगत्कारण मच्युतम। अविभर्त च सृष्टयादो प्रकृते पुरुष्वात्व रम। यवध्यायति यो नित्यस योगी योगिनावर। नमो पतये नमो गणपते नमो प्रथमपत्ये नमस्तु लंबोदाराय क दंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः। यतदत वर्षीश योदिते स ब्रह्मा भूयाय कल्पते। स सर्व विघ्नयन बाधते। स सर्वत सुखमेधते। प्रातरधियानो रात्रिकृत पापनाशयति। सायप्रात प्रयुञ्जानो पापोद्भवति। सर्वत्राधियानो पविघ्नो भवति। धर्मार्थ काममोक्ष च विन्दति। इदमधर्व शिष्याय न देयम। यो यदि मोहाददास्यति स पापीयान भवति। सहस्रावर्तनात्
यय काममधीते ततमनेन साधयेत। अनेन गणपती मभिषिञ्चति स वाग्मी भवति। चतुर्थत्या मन शन्य जपति स विद्यावान भवति। इत्यर्थ वर्ण वाक्य ब्रह्माध्यारो वर्ण विद्यात्तन विभेति कदाचनेति। यो दुर्वा कुर्रयजति स वैश्रवणो मपो भवति। यो लाजैर्यजति स यशोवान भवति। स मेधावान भवति। यो मोदक सहस्रस्त्रैन यजति स वंचित फलम वाप्नोति। य साज्य समीब्ध भर्य जति स सर्व लभते स सर्व लभते। अष्टो ब्राह्मणांना सम्यक् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति। सूर्यगृहे महानद्या प्रति भासनिध्यो वा जपत्वा सिद्ध मंत्रो न भवति। महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद्व भवति। यव वेद इत्युपनिषद। गणपती महाराज की जय। गणपती अथर्वशीर्ष मराठी अर्थ. भगवान श्री गणेशांना नमस्कार असो. ओम हे देवांनो, आम्ही कानांनी शुभ ऐकावे. यजन करणाऱ्या आम्हास डोळ्यांनी कल्याणच दिसावे. सुदृढ अवयवांनी व शरीराने युक्त असलेल्या आम्ही स्तवन करीत करीत देवांनी दिलेले जे आयुष्य असेल ते घालवावे. ओम ज्याची कीर्ती वृद्धापासून एकिवांत आहे, तो इंद्र आमचे कल्याण करो. सर्वधन्य व सर्वसंपन्न असा पुषा आमचे कल्याण करो. ज्याची गती अकुंठित आहे असा तार्क्ष आमचे कल्याण करो. बृहस्पती आमचे कल्याण वृद्धिगंत करो. ओम ते माझे रक्षण करो. पठन करणाऱ्याचे रक्षण करो. ते माझे रक्षण करो व पठन करणाऱ्याचे रक्षण करो. ओम त्रिवार शांती असो. श्री गणेश अर्थ व शीर्षाचा अर्थ. ओम गणाचा नायक असलेला तुला नमस्कार असो. तूच प्रत्यक्ष आदी तत्व आहेस. तूच केवळ निर्माता आहेस. तूच केवळ धारण करणारा आहेस. तूच केवळ संहार करणारा आहेस. तूच खरोखर हे सर्व ब्रह्म आहेस. तू प्रत्यक्ष शाश्वत आत्मतत्व आहेस. मी ऋत आणि सत्य म्हणत आहे. तू माझे रक्षण कर. वक्त्याचे रक्षण कर. श्रोत्यांचे रक्षण कर. देणाऱ्याचे रक्षण कर. धारण करणाऱ्याचे रक्षण कर. ज्ञानदात्या रक्षण कर. शिष्यांचे रक्षण कर. मागच्या बाजूने रक्षण कर. समोरून रक्षण कर. डावीकडून रक्षण कर. उजवीकडून रक्षण कर. आणि ऊर्ध्व दिशेकडून रक्षण कर. अधर दिशेकडून रक्षण कर. सर्व बाजूंनी सर्व ठिकाणी माझे रक्षण कर. तू ब्रह्म आहेस. तू चैतन्यमय आहेस. तू आनंद रूप आहेस, ज्याहून दुसरे काहीच तत्व नाही. असे सत चित व आनंद तत्व तू आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू नाना प्रकारे नटलेल्या विश्वाचे ज्ञान आहेस. तू विशिष्ट असे ज्ञान आहेस. हे सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होते. हे सर्व जग तुझ्यामुळे स्थिर राहते. हे सर्व जग तुझ्या ठिकाणीच परत येऊन मिळते. तू पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश आहेस. तू वाणीची 4 रूपे आहेस. तू या त्रिगुणाच्या पलीकडे आहेस. तू या देहत्रयांच्या पलीकडचा आहेस. तू या 3 अवस्थांच्या पलीकडचा आहेस. तू या 3ही कालांच्या पलीकडचा आहेस. मूलाधार चक्रात तू नेहमी स्थित आहेस. तू 3ही शक्तींचा आत्मा आहेस. योगी तुझे नित्य ध्यान करीतात. तू ब्रह्मदेव, तूच विष्णू, तूच रुद्र, तूच इंद्र, तूच अग्नी, तूच वायू, तूच सूर्य, तूच चंद्र, तूच ब्रह्म, तूच भू, तूच भुव, तूच स्व व तूच ओंकार आहेस. गण शब्दाचा आदिवर्ण ग याचा प्रथम उच्चार करून वर्णातील प्रथम वर्ण अ याचा उच्चार केला. त्याचे समोर अनुस्वार अर्धचंद्राकार शोभणाऱ्या ओंकाराने युक्त हे तुझ्या बीजमंत्राचे ग रूप होय. गकार हे पूर्वरूप, अकार मध्यरूप, अनुस्वार अनंत रूप व बिंदू उत्तर रूप होय. याचे एकीकरण करणारा नाद होय. सर्वांचे एकत्रोच्चारण म्हणजेच संधी. हीच ती गणेश विद्या. गणकृषी आहे. नीच रुगदायी यत्री छंद आहे. गणपती देवता आहे. ओम गण गणपती नमः. आम्ही एकदंताला जाणतो. आम्ही वक्रतुंडाचे ध्यान करतो. त्यासाठी एकदंत आम्हास प्रेरणा करो. 1 दात असलेला, 4 हात असलेला,
प्रदक्षिणाक्रमाने त्याच बाजूच्या खालच्या अनुक्रमे पास, अंकुश, दात व वरद मुद्रा धारण करणारा, ध्वजावर मूषकाचे चिन्ह असणारा, तांबड्या रंगाचा लांबट उदर असलेला, सुपासारखे कान असलेला, रक्तवस्त्र धारण करणारा, तांबड्या गंधाने ज्याचे अंग विलेपित आहे असा, तांबड्या पुष्पांनी ज्याचे उत्तम पूजन केले आहे असा, भक्तांवर दया करणारा, सर्व जगाचे कारण असणारा, अविनाशी सृष्टीच्या आधीच प्रगट झालेला, प्रकृती पुरुषापलीकडचा देव, असे जो नित्य ध्यान करतो तो योगी, योगांत श्रेष्ठ होय. व्रताचा समूह म्हणजेच तपश्चर्या, तिच्या अधिपतीस नमस्कार असो, गणाच्या नायकार नमस्कार असो, सर्व अधिपतीतील प्रथम अधिपतीस नमस्कार असो, लंबोदर एकदंत विघ्ननाशी शिवसूत अशा विरदमूर्तीला नमस्कार असो. या अर्धवर शीर्षाचे जो अध्ययन करतो तो ब्रह्मरूप होतो, त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाही, तो सर्व बाजूनी सुखात वाढतो. हिंसा, अभक्ष्य भक्षण, वरदारगमन, चौर्य व पापसंसर्ग या पाचही महापापापासून मुक्त होतो. संध्याकाळी पठण करणारा दिवसा, सकाळी पठण करणारा रात्री केलेल्या पापांचा नाश करतो. संध्याकाळी व सकाळी पठण करणारा पाप रहित होतो. सर्व ठिकाणी अध्ययन करणारा विघ्नमुक्त होतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळवितो. हे अर्धवर शिष्यभाव नसलेल्या माणसाला सांगू नये. जर कोणी अशा अनाधिकारीस मोहाने देईल तर तो मोठाच पापी होतो. या अर्धवर शीर्षाच्या सहस्त्र आवर्तनांनी जी जी कामना मनुष्य करील ती या योगे सिद्ध होईल. या अर्धवर शीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो तो उत्तम वक्ता होतो. चतुर्थीच्या दिवशी काही न खाता जो याचा जप करतो तो विद्या संपन्न होतो, असे अर्थवर्ण ऋषीचे वाक्य आहे. ब्रह्म व आज्ञा यांचा विलास कळेल, तो कधीच भीत नाही. जो दुर्वाकुरांनी हवन करतो तो कुबेरासम होतो. जो साडीच्या लाह्याने हवन करतो तो यशस्वी सर्वकष बुद्धिमान होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो त्याला इष्टफल प्राप्त होते. जो घृतयुक्त समिधांनी हवन करतो त्याला सर्व मिळते, अगदी सर्व काही प्राप्त होते. 8 ब्राह्मणांना योग्य प्रकारे उपदेश केल्यास करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणात, महानदीतीरी किंवा गणपती प्रतिमेस निध जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. असा मंत्र सिद्ध करणारा महाविघ्नांपासून मुक्त होतो, महादोषापासून मुक्त होतो, महापापापासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो, तो सर्व संपन्न होतो. जो हे असे जाणतो असे हे उपनिषद आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. तुम्हा सगळ्यांना संकट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.